Good morning, all diploma first year student. Myself Kale Jayasri. So today we are dealing to English subject diploma first year student in semester first. So last two lecture having completed introduction to English subject or syllabus to English subject. Then today's lecture having start नेक्स्ट पॉईंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिश सब्जेक्टमध्ये फर्स्ट इयरला इंग्लिश सब्जेक्टमध्ये सेमिस्टर फर्स्टमध्ये चॅप्टर नंबर सब पॉईंट्स हे डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहेत. त्यानंतर मार्किंग सेमी तो सब्जेक्ट किती मार्काला आहे ते पण डिटेलमध्ये बघितलं आहे. तर ओव्हरलुक करूया. इंग्लिश सेमिस्टर फर्स्ट एक्झाममध्ये तुम्हाला 70 मार्काची थेअरी एक्झाम, 30 मार्काचं प्रॅक्टिकल असे टोटल थेअरी पार्टला 100 मार्क्स अँड 50 मार्क्स प्रॅक्टिकल असे टोटल 150 मार्क्सचा इंग्लिशचा कोर्स असेल. सो लास्ट लेक्चर कंप्लीट इंट्रोडक्शन चॅप्टर नंबर 5. So last lecture having start chapter first applied grammar and complete first points articles, then articles definite and indefinite articles can be detailed study. So today's lecture having start next point preposition. आज आपल्याला प्रिपोजिशन हा पॉईंट बघायचा आहे. सो व्हॉट इज मीन बाय प्रिपोजिशन. देन प्रिपोजिशन मीन शब्दयोगी अव्यय. प्रिपोजिशनला मराठीत शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. हा ॲप्लाइड ग्रामरचा पार्ट आहे. सो प्रिपोजिशन आर यूज्ड बिफोर नाउन अँड प्रोनाउन टू शो प्लेसेस, टाइम, पोजिशन और मेथड. दे आर यूज्ड टू मेक प्रिपोजिशनल फ्रेज विच आर बाउंड टुगेदर विथ देअर ऑब्जेक्ट्स. प्रिपोजिशन म्हणजे काय तर वाक्यामध्ये नाम आणि सर्वनामाच्या अगोदर ज्या वाक्यात टाईम, प्लेसेस, पोजिशन, वेळ, ठिकाण असे जे वर्ड यूज केले जातात त्या वाक्यातील नाम आणि सर्वनामाच्या अगोदर जे वर्ड यूज केले जाते त्यालाच प्रिपोजिशन असे म्हणतात. They are used to make prepositional phrase which are bound together with their objects. वाक्यामध्ये प्रिपोजिशन हे त्या ऑब्जेक्टच्या नुसार वाक्यामध्ये प्रिपोजिशन यूज केले जाते. सो कॉमनली यूज प्रिपोजिशन कोठे यूज केले जाते आपल्याला ते बघायचे आहे. सो प्लेसेस ऑर पोजिशन. इन प्लेसेस ऑर पोजिशन बिटवीन, above, across, along, among, at, away from, behind, below, beside, between, in, on, against, by, from, into, near, of, inside यांसारखे वर्ड हे प्लेसेस ऑर पोजिशन सेंटेन्समध्ये प्लेसेस ऑर पोजिशन दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये यांसारखे प्रिपोजिशन वर्ड यूज केले जातात. नेक्स्ट टाईम. सो टाईम इंडिकेट करण्यासाठी आफ्टर, बिफोर, ॲट, बाय, फॉर, ड्युरिंग, फ्रॉम, इन, ऑन, सिन्स, थ्रू, टिल, अंटिल यांसारखे प्रिपोजिशनल वर्ड यूज केले जातात. ज्या वाक्यामध्ये टाईम दर्शवायचा असेल आपल्याला तर त्या वाक्यात आफ्टर, बिफोर, ॲट, सो मेनी प्रिपोजिशनल वर्ड यूज केले जातात. सो एक्झाम्पल प्लेसेस ऑर पोजिशन. वाक्यामध्ये ठिकाण दर्शवण्यासाठी देन फर्स्ट अबाव. द एरोप्लेन फ्ल्यू अबाव द बिल्डिंग. या सेंटेन्समध्ये बिल्डिंग मीन्स प्लेसेस
दर्शवण्यासाठी अबाव प्रिपोजिशनल वर्ड यूज केला आहे. नेक्स्ट आहे ॲक्रॉस. दी ब्रिज इज ॲक्रॉस द रिवर. यामध्ये रिवर मीन्स प्लेसेस, ठिकाण दर्शवण्यासाठी यामध्ये ॲक्रॉस प्रिपोजिशनल यूज केले जाईल. त्यानंतर अमॉंग, डिवायडेड, देन अमॉंग बिटवीन, डिवायडेड द फ्रूट अमॉंग द फ्रूट्स. दिस सेंटेन्स, सो फ्रूट्स along in between, the horse was walking along the beach. यामध्ये the beach means places डिनोट केले आहे, त्यामुळे यामध्ये along यासारखे प्रिपोजिशनल वर्ड यूज केले आहे. so many, at, अवे, फ्रॉम, बिहाइंड, बिलो यासारखे अनेक प्रिपोजिशनल वर्ड या वाक्यामध्ये यूज केलेला आहे. त्यानंतर टाईम प्रिपोजिशनल वर्ड वाक्यामध्ये कशा प्रकारे यूज केले जाते आपण ते बघू. त्यामध्ये टाईममध्ये आफ्टर प्रिपोजिशनल वर्ड. सो आफ्टर बिटवीन, अनाया टोल्ड्स से टू कॉल हर आफ्टर 9:30 PM. या वाक्यामध्ये टाईम दर्शवला आहे, त्यामुळे त्यात आफ्टर ए प्रिपोजिशन वर्ड यूज केला आहे. त्यानंतर बिफोर. सो बिफोर बिटवीन, नीता अँड ऋग्वेदी मीट बिफोर सबमिटिंग देअर फायनल प्रोजेक्ट. या सेंटेन्समध्ये बिफोर प्रिपोजिशनल वर्ड यूज केलेला आहे. नेक्स्ट आहे ॲट. सो ॲट बिटवीन, दी कॉन्सर्ट्स विल स्टार्ट ॲट 8:30 PM. सो इन सेंटेन्स डिनोट्स टाईम. या वाक्यामध्ये टाईम डिनोट केला आहे, त्यामुळे त्याते ॲट यासारखे प्रिपोजिशनल वर्ड यूज केला आहे. ॲट कोठे यूज केला जातो तर आपल्याला एखादे टायमिंग समजा ॲट 8 PM, ॲट 9 PM यासारखं वाक्यामध्ये इंडिकेट करायचं असेल त्या ठिकाणी ॲट हे प्रिपोजिशनल वर्ड यूज केले जाते. सो एक्झरसाइज ऑफ प्रिपोजिशन. सो the underlined preposition are not correct. Rewrite the following sentence using correct preposition. यामध्ये या सेंटेन्समध्ये चुकीचे प्रिपोजिशनल वर्ड यूज केले आहेत, तर आपल्याला ते बरोबर करायचं आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल, एज्युकेशन इज ए मीन्स फॉर ॲन एंड. यामध्ये फॉर ए प्रिपोजिशनल वर्ड यूज केला आहे, सो दॅट इज नॉट करेक्ट. सो टू इज correct. Second example, it is not good to be ashamed for one verse. In this sentence use for prepositional word, so it is not correct. So correct is of prepositional word. Next example is the factories is Pune remains closed for Thursday. This sentence use for prepositional words. This is not correct. So correct is from. यासारखे एक्झाम्पल आपल्याला एक्झरसाइजमध्ये दिलेले आहे. सो मेनी एक्झाम्पल इन एक्झरसाइज. आपण बघितलं प्रिपोजिशन म्हणजे काय, ते कोठे यूज केले जाते. प्लेसेस और पोझिशन दर्शवण्यासाठी कोणती प्रिपोजिशन यूज केले जाते. नंतर टाईम दर्शवण्यासाठी कोणती प्रिपोजिशन यूज केले जाते. सो प्रिपोजिशन पॉईंट्स आर कंप्लीट. सो नेक्स्ट पॉईंट इज कंजक्शन. कंजक्शन मीन्स अव्यय. कंजक्शनला मराठीत काय म्हणतात, अव्यय. सो कंजक्शन बिटवीन, कंजक्शन आर द वर्ड्स that join two words, two phrases or two clauses. There are two types of conjunction. Conjunction हे
दोन वाक्य, दोन शब्द आणि दोन उपवाक्य जोडण्यासाठी यूज केले जाते. आणि कंजक्शनचे दोन मेन टाईप्स आहे. सो कोऑर्डिनेटिंग अँड सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. कंजक्शन कोठे कोठे यूज केले जाते तर कंजक्शन तर दोन शब्द, दोन वाक्य, दोन उपवाक्य जोडण्यासाठी कंजक्शनचा यूज केला जातो. सो फर्स्ट वन इज कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. कोऑर्डिनेटिंग कंजक्शन मीन्स समन्वयित म्हणजे समन्वयित अव्यय. सो कोऑर्डिनेटिंग कंजक्शन बिटवीन they are used to join two or more words, phrases and two main or independent clauses of equal rank. The common coordinating conjunction are and, or, but, nor, so, therefore, yet. कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजे काय तर वाक्यामध्ये दोन शब्द, दोन मेन वाक्य जोडण्यासाठी त्यामध्ये कोऑर्डिनेटिंग कंजक्शन यूज केले जातात. सो कॉमन कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स आर अँड, ऑर, बट, नॉर, सो, देअरफोर, एट. यासारखे जे कंजक्शन वर्ड्स ज्या सेंटेन्समध्ये यूज केले जातात ते सेंटेन्स कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचे असते. कोऑर्डिनेटिंग म्हणजे समन्वयित अव्यय. Then example of coordinating conjunction. He is poor but he is an honest person. This sentence uses but coordinating conjunction. या वाक्यामध्ये but coordinating conjunction यूज केले आहे. In this sentence but joins two principal clauses. He is poor and he is an honest person. यामध्ये दोन वाक्य आणि उपवाक्य जोडण्यासाठी बट या कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचा यूज केला आहे. देन अदर एक्झाम्पल ऑफ कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. फर्स्ट वन इज माय फ्रेंड एन्जॉयज पोएट्री अँड फंक्शन ॲज वेल. या सेंटेन्समध्ये एक वाक्य आणि एक उपवाक्य मीन्स वन फ्रेज और सेकंड क्लाउसेस. Then first is my friend enjoy poetry. This one sentence and second is fiction as well. यांसारखे दोन वाक्य जोडण्यासाठी यामध्ये अँड कोऑर्डिनेटिंग कंजक्शन यूज केले आहे. देन सेकंड एक्झाम्पल ऑफ कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. वी मस्ट वर्क हार्ड और फेस द फेल्युअर. या सेंटेन्समध्ये वन इज फ्रेज और सेकंड इज क्लाउसेस. यामध्ये वाक्य आणि उपवाक्य दोन वाक्य जोडण्यासाठी और हे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन यूज केलं आहे. सो थर्ड एक्झाम्पल इज माय फादर इन्व्हायटेड देम बट दे डिडंट कम. दिस सेंटेन्स यूजेस बट कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. सो मेनी एक्झाम्पल्स ऑफ कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. यासारखे बरेच एक्झाम्पल आपल्याला कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचे यामध्ये बघायला भेटतात. सो सेकंड वन टाईप ऑफ कंजक्शन सब coordinating conjunction. In sub coordinating conjunction between there are used to join one main clauses and one or more subordinating clauses. यामध्ये मेन उपवाक्य आणि उपवाक्य जोडण्यासाठी सब coordinating conjunction यूज केले जाते. They introduce a dependent clauses and describe the relationship between independent clauses and dependent and independent clauses in the sentence. सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन कोठे यूज केले जाते तर वाक्यामध्ये डिपेंडंट और इंडिपेंडंट क्लाउसेस म्हणजे उपवाक्य आणि मेन उपवाक्य जोडण्यासाठी सेंटेन्समध्ये सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन यूज केले जाते. दी कॉमन सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स आर अनलेस, आफ्टर, टिल, सिन्स, इफ, बिफोर, दॅन, दॅट, थ्रू, ऑल्दो, वेअर, वेन, व्हाईल, बिकॉज, ॲज सून ॲज, अंटील. यासारखे
वर्ड सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शनमध्ये यूज केले जातात आणि क्लाउसेस और इंडिपेंडेंट क्लाउसेस और डिपेंडंट क्लाउसेस हे जॉईन करण्यासाठी सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन वर्ड यूज केले जातात यांसारखे. सो एक्झाम्पल ऑफ सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. इफ यू पे द बिल आय विल बी व्हेरी हॅपी. यामध्ये दोन सेंटेन्स यूज केले आहे. फर्स्ट सेंटेन्स इज यू पे द बिल, सेकंड इज आय विल बी व्हेरी हॅपी. यामध्ये इफ यासारखे सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन यूज केले आहे. सो मेनी एक्झाम्पल ऑफ सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. फर्स्ट इज I won't pay unless you provide the good immediately. Second example is he will not see me till it comes very near. या दोन सेंटेन्समध्ये unless and till यांसारखे सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन यूज केलं आहे. So detailed information is conjunction. So main example of sub coordinating conjunction is this sentence used as since, if, before, then, that, because, as soon as, whenever, so that, through, even, through, until, still, when यांसारखे सब coordinating conjunction words यूज करून सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचे सेंटेन्स तयार केलं आहे. सो थर्ड सब पॉइंट ऑफ कोऑर्डिनेटिंग कंजक्शन इज कोरिलेटिव्ह कंजक्शन. दोन मेन टाईप बघितले आपण, सब कोऑर्डिनेटिंग आणि कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. त्यानंतर सब पॉईंट त्यातच कोरिलेटिव्ह कंजक्शन. कोरिलेटिव्ह म्हणजे एकमेकांशी परस्पर संबंध दर्शवणारे. वाक्यामध्ये एकमेकांशी असलेला संबंध दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये जे वर्ड यूज केले जाते त्यास कोरिलेटिव्ह कंजक्शन असे म्हटले जाते. सो इन कोरिलेटिव्ह कंजक्शन बिटवीन देअर आर यूज इन पेअर्स टू कनेक्ट टू वर्ड्स, phrases or clauses that carry equal importance within a sentence. The common correlative conjunctions are either or, neither nor, not only but also, as, rather than, both and, if, then, whether or. कोरिलेटिव्ह कंजक्शनमध्ये यामध्ये दोन शब्द दोन वर्ड यूज केले जातात आणि कोरिलेटिव्ह कंजक्शनचे सेंटेन्स बनवले जाते. सो एक्झाम्पल बघूया आपण कोरिलेटिव्ह कंजक्शन. देन एक्झाम्पल ऑफ कोरिलेटिव्ह कंजक्शन. फर्स्ट वन इज यू शुड गो आयदर बाय बस और बाय ट्रेन. दिस सेंटेन्स यूज एज आयदर और कोरिलेटिव्ह कंजक्शन. यामध्ये आयदर और याचं कोरिलेटिव्ह कंजक्शन यूज केलं आहे. देन सेकंड एक्झाम्पल, नायदर द पोलीस ऑफिस नॉर द मिलिटरी पर्सनल वेअर प्रेझेंट देअर. दिस सेंटेन्स यूज एज नायदर नॉर कोरिलेटिव्ह कंजक्शन. थर्ड एक्झाम्पल इज द कार इज नॉट ओनली इकॉनॉमिकली बट ऑल्सो इझी टू ड्राईव्ह. This sentence uses not only but also. Next example, I like you as much as he does. This sentence uses as to correlative conjunction. Next example, if you promise then I will come. This sentence uses if then correlative conjunction words. यांसारखे बरेच एक्झाम्पल आहे कोरिलेटिव्ह कंजक्शनचे. दिस लेक्चर हॅविंग पॉइंट प्रिपोजिशन स्टार्ट. सो वी कॅन स्टडी टाइप्स ऑफ प्रिपोजिशन.
Next point, conjunction. So conjunctions are two main types: coordinating conjunction, subcoordinating conjunction, in two main types. So sub point is correlative conjunction or complete. Next point है types of sentence. Then a sentence that state a fact is called as assertive sentence. Such sentences are simple statement. Types of sentence means वाक्याचे प्रकार. त्यामध्ये टाइप्स ऑफ सेंटेन्स मीन्स मराठी मिनिंग. सो आपलं म्हणणं दुसऱ्याला समजावं यासाठी शब्दाची अर्थयुक्त रचना करावी लागते. पूर्ण अर्थबोध होणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. तर टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे आपलं वाक्य दुसऱ्याला समजण्यासाठी वाक्याची रचना वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. त्या टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हटले. त्यामध्ये टाइप्स ऑफ सेंटेन्स देअर आर 4 मेन टाइप्स: असरेटिव्ह सेंटेन्स, इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. असे वाक्याचे 4 मेन टाइप्स आहे. असरेटिव्ह सेंटेन्स मीन्स विधानार्थी वाक्य, इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स मीन्स प्रश्नार्थक वाक्य, इम्परेटिव्ह सेंटेन्स मीन्स आज्ञार्थी वाक्य, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मीन्स उद्गारवाचक वाक्य. यासारखे 4 मेन टाइप्स आहे वाक्याचे. सो in introduction to types of sentence, फर्स्ट वन इज असरेटिव्ह सेंटेन्स. निश्चित विधान करणाऱ्या वाक्याला असरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. थोडक्यात एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला विधान दर्शवायचं आहे त्यामध्ये असरेटिव्ह सेंटेन्स यूज केले जाते. नेक्स्ट वन इज इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स मीन्स प्रश्नार्थक वाक्य. इन मराठी जे वाक्य प्रश्न विचारते त्या वाक्याला इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. सो इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स मीन्स ज्या वाक्यामध्ये आपल्याला एखाद्याला प्रश्न विचारायचा आहे ते वाक्य म्हणजे इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. थर्ड वन इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मीन्स आज्ञार्थी वाक्य. इन मराठी जे वाक्य आज्ञा देते, विनंती करते त्या वाक्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मीन्स समजा आपल्याला एखाद्याला आज्ञार्थी म्हणजे एखादीशी आज्ञा दर्शवायची आहे त्या वाक्यामध्ये त्या वाक्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. फोर्थ वन इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मीन्स उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य म्हणजे काय तर ज्या वाक्यामध्ये उत्कट भावना व्यक्त करायच्या असतात त्या वाक्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असे म्हणतात. समजा उत्कट भावना म्हणजे आपण असं म्हणत नाही का, वाव, यांसारखे वर्ड त्या वाक्यामध्ये यूज केले जातात. त्यास एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असे म्हणतात. इन लेक्चर स्टडीड टाइप्स ऑफ सेंटेन्स इन शॉर्ट. देन नेक्स्ट लेक्चर having start and detail study one by one types of sentence. या लेक्चरमध्ये आपण फक्त वाक्याचे प्रकार कोणकोणते आहे आणि त्याला असरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, तर इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, तर इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघितलं आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला 1 by 1 डिटेल स्टडी करायचा आहे. सो today's lecture preposition, conjunction or types of sentence have study. So next lecture having detailed study of types of sentence. या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स शॉर्टमध्ये बघितलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे. त्यानंतर यामध्ये
प्रिपोजिशनसाठी एक्झरसाइज दिली आहे, ती पण आपण सॉल्व केली आहे. त्यानंतर कंजक्शनसाठी कंजक्शनसाठी दिलेली एक्झरसाइज आपण बघूया. यामध्ये कोरिलेटिव्ह कंजक्शन एक्झाम्पल, आपण कोऑर्डिनेटिंग अँड सब कोऑर्डिनेटिंगचे एक्झाम्पल बघितले, परंतु कोरिलेटिव्ह कंजक्शनचे एक्झाम्पल बघायचे राहिले. सो एक्झाम्पल्स ऑफ कोरिलेटिव्ह कंजक्शन. देन फर्स्ट एक्झाम्पल इज यू शुड गो आयदर बाय बस और बाय ट्रेन. यामध्ये आयदर और यांसारखं कोरिलेटिव्ह कंजक्शन यूज केले आहेत. फर्स्ट कोरिलेटिव्ह कंजक्शनमध्ये कोणकोणती वर्ड यूज केले जाते तर आयदर और, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज रॅदर दॅन यांसारखे कोरिलेटिव्ह कंजक्शन वर्ड यूज केले जातात. सो इन कंजक्शनमध्ये कंजक्शन म्हणजे काय तर लक्षात राहण्यासाठी ओव्हरलुक करूया आपण. देन कंजक्शन आर द वर्ड्स द जॉईन टू वर्ड्स और टू फ्रेज और टू क्लॉसेस. कंजक्शन म्हणजे काय तर दोन शब्द, दोन वाक्य, दोन उपवाक्य जोडण्यासाठी जे वर्ड्स यूज केले जाते त्यात कंजक्शन असे म्हणतात. त्यामध्ये कोऑर्डिनेटिंग कंजक्शन और सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आपण बघितले. देन कोऑर्डिनेटिंग कंजक्शन त्यामध्ये अँड, ऑर, बट, नॉर, सो, देअरफॉर, येट यांसारखे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन वर्ड यूज केले जातात. तर कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजे काय तर दोन वाक्य जोडण्यासाठी वाक्याच्यामध्ये अँड, बट, ऑर यांसारखे वर्ड यूज करून जे वाक्य बनवलं जाते त्याच कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणतात. त्याचे एक्झाम्पल आपण बघितलं आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट बघितला आपण सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. त्यामध्ये सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन मीन्स they are used to join one main clauses and one or more sub coordinating clauses. Sub coordinating clauses मध्ये sub coordinating conjunction is unless, after, till, since, if, before, then, that, through, although, where, when, while, because, as soon as, until यांसारखे सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन वर्ड यूज केले जातात. दिस सेंटेन्स ऑल्सो नोन एज सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. त्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितले आहे. सो दिस लेक्चर हॅविंग कंप्लीट पॉइंट्स, प्रिपोजिशन और कंजक्शन एंड इंट्रोडक्शन टू टाइप्स ऑफ सेंटेन्स. सो नेक्स्ट लेक्चर हॅविंग डिटेल स्टडी one by one types of sentence. So 4 types studied in next lecture. So today's lecture are finished and next lecture having studying types of sentence. Thank you.